माळेगाव सहकारी साखर कारखाना रणधुमाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान झालं आहे। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतमोजणी होणार आहे। मतदारांची पसंती कोणाला आज स्पष्ट होणार आहे। एकूण 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे। एकूण 34 टेबलवर ही मोजणी होणार आहे। यासाठी प्रत्येक टेबलवर 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विकास, आपण पाहतोय या निवडणुकीसाठी 88.48% मतदान झालेले आहे। आज मतमोजणी होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक खरं तर राज्यामध्ये चर्चेली गेली होती। कारण कुठलाही सहकारी साखर कारखाना असो, पश्चिम महाराष्ट्रातला विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या जे काही सहकार क्षेत्रामध्ये सहकारी साखर कारखान्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि ह्या ज्या काही निवडणुका होत आहेत ह्या सहकार वाचवण्याच्या त्या ठिकाणी केल्या जात आहेत असं सातत्याने सांगितलं जातं। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळेस मात्र चौरंगी लढत त्या ठिकाणी झाली आणि यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडली। आज सकाळी 9 वाजता याच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची आता प्रक्रिया पार पडणार आहे। बारामती मधील तहसील कार्यालय येथे 9 वाजता ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार आहे। जवळपास 88.50% मतदान हे माळेगाव च्या सभासदांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। एकंदरीत आज जो काही निकाल लागणार आहे हा निकाल एक वेगळं चित्र देखील असेल अशी चर्चा देखील आता एक बारामतीकरांमध्ये आहे, माळेगावकरांमध्ये आहे। कारण या निवडणुकीमध्ये खरं ही निवडणूक चर्चेली गेली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे। कारण अजित पवारांनी स्वतः ब प्रवर्गातून त्या ठिकाणी फॉर्म भरत या निवडणुकीमध्ये रंगतदार आणली आणि यापुढेही अजित पवारांनी आपला फॉर्म कायम ठेवला नाही तर अजित पवारांनी मीच स्वतः चेअरमन असं म्हणत या ठिकाणी निवडणुकीत अजून रंगतदार वाढवली। प्रामुख्याने या सगळ्या प्रकरणामध्ये जी लढाई होणार होती ती म्हणजे अजित पवारांचा नीलकंठेश्वर पॅनल आणि दुसऱ्या बाजूला रंजन तावरे असतील किंवा चंद्रराव तावरे असतील यांचा सहकार पॅनल। जरी लढत चौरंगी होत असली तरी खरी लढत या 2 मध्ये होणार आहे। कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवार गटाचा देखील त्या ठिकाणी एक पॅनल आहे। मात्र शरद पवार गटाचा पॅनल असताना देखील शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांनी आपल्या पॅनलसाठी त्या ठिकाणी एकही सभा घेतली नव्हती किंवा एकही बैठक घेतली नव्हती। यामुळे या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। या सगळ्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध थेट तावरे अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कारण खरं तर माळेगाव कारखाना म्हटलं की राज्याच्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा कणा असलेला हा कारखाना म्हणून ओळखला जातो आणि या कारखान्यावरती राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांचे भाव त्या ठिकाणी ठरवले जातात आणि याच कारखान्यांच्या आज 21 संचालकांचे भवितव्य त्या ठिकाणी मतपेटीत कैद झालेलं आहे आणि याची आज मतमोजणी होणार आहे। यामुळे आता कारखान्याचा नवा कारभारी कोण हे आज या सगळ्या प्रक्रियेतून नक्कीच याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।